हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, आज आहे वेळामोशा. तर तुम्हा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला वेळामोशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण ब्लॉगला रानामधनं सुरुवात केली आहे. कारण हा आपला शेत पुजण्याचा हा एक सण असतो. तर आपल्या शेतामध्ये जे काय हे असतो, मोगा असतो, मोरवा. तर हे आपण शेतामध्ये आणून पुजायचा असतो वगैरे. आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तर आमच्या भागात कशी पद्धत आहे ते तुम्हाला सांगतो. आणि आधी तुम्हाला मी आमचं शेत दाखवतो आहे. तर आपल्या शेतामध्ये काय काय पीक आहे काय नाही ते पण सांगतो. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, आपले एक सबस्क्रायबर आहे, दिल्लीमधले सबस्क्रायबर आहे, हिंदी आहे. तर त्यांनी मला कमेंट केली होती की तुम्ही थोडंसं हिंदीमधनं पण थोडं हे करा. आपल्याला काही हिंदी जास्त बोलता येत नाही, पण तरी पण आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करू आणि आपल्या शेतामधली माहिती वगैरे त्यांना थोडीफार हिंदीमधनं पण आपण देऊ. तर चला तुम्हाला दाखवतो मी. आणि हे आपल्या सणाची जरा माहिती पण सांगतो मला. तर मित्रांनो, हे आपलं इथं घर आहे असं, आणि तुम्हाला शेत दाखवतो आता. तर त्या बहिणीसाठी सांगतो कि ये हमारा घर है और खेती भी मैं देखत आहे. मित्रांनो, इथं असे गाजर आहेत आणि पलीकडल्या बाजूला ज्वारीची वैरण आहे. तर ये गाइस, ये गाजर है इधर, और इसके आगे ज्वारी की वैरण है, ये देखो. और जिन लोगों के हिंदी समझ में आती है तो समझ के लीजिए. और ह्या बाजूला इकडे गहू आहे, असा गहू आहे. तर इस बाजू में गहू है हमारा, और मैं अभी सब कुछ दिखत हवं मैं. तर मित्रांनो, ही असं आपली ज्वारीची वैरण आहे आणि इकडं ही गाजर आहेत असे, आणि ह्या बाजूला गहू आहे असा बघा, असा गहू आहे इकडं. तर इथं आपली विहीर आहे अशी, आणि ही छोटी विहीर आहे. तर ह्याला आमच्या भागात इकडं आड म्हणते ते. तर बघून घ्या, अशी विहीर आहे आमची. तर ये हमारे विहीर है. तर मित्रांनो, विषय असा आहे की आजचा का व्हिडिओ मी असा बनवतोय की त्या आपल्या सबस्क्रायबरची कमेंट अशीच आहे की आम्हाला थोडीफार माहिती हिंदीमधनं सांगा. तर ठीक आहे म्हटलं, आपल्या सबस्क्रायबरसाठी आपण काही करू शकतोय. तर इथं असं पूजा केली होती ह्या स्टार्टरची. आणि इथं ह्या गाजरामध्ये ह्याचा इथं मोगा ठेवला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण दिवा लावला आहे, आणि पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला आहे, आणि बाजरीचं जे आपण हे करतो त्याला हुंडा म्हणतात इकडं, तर ते पण आपण ठेवलं आहे इथं. आणि हळदी कुंकू वगैरे लावून पूजा केलेली आहे. नारळ ठेवला आहे इकडं, नैवेद्य ठेवला आहे, आणि असं हे देव केलेत बारकं बारकं. तर हे गाजरामध्ये आपण असं हे पूर्ण, म्हणजे ह्या बाजूला डाळिंबीची बाग आहे. तर इस बाजू में अनार के पेड़ है सर. इकडे ज्वारी के वैरण है. तर चला मित्रांनो,